सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक कुणाल. पहिल्या चेंडूवरती येथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या हातात. कुणाल एक आपण पाहिलं तर बापदेव रांजणकार संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतोय नवी मुंबई प्रीमियर लीग. कारण नवी मुंबई येथे सुद्धा तो स्थित असतो. ती प्रीमियर लीग सुद्धा यावेळेला खेळ. यावेळच्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन चेंडूला इथे मात्र पुलचा स्ट्रोक लगावलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर, चौकार, नो बॉल. असणार आहे आणि सामने कंपल्सरी चेस या नियमाप्रमाणे इथे खेळवले जातील. फ्री बॉल. कुणाल पाटील इथे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू चौकार प्लस नो, एकूण 5 धावा धावफलकावरती आल्यात. फ्री हिट बॉल होता. कव्हरच्या दिशेने ते फटका खेळला. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अगदी आरामात फील्ड करतायत तोपर्यंत धावफलकावरती येथे एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 6 वरती. 6 रन्स इन अ स्कोर बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी कुणाल पाटील करतोय. अलिबाग मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना यावेळचा चेंडू चांगला यॉर्कर, रनआउटची संधी. परंतु येथे मात्र चेंडूवरती इथे मात्र एक सिंगल धाव आहे असं पंच सांगतायत. पाहूया चेंडू. या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कुणालने अखेर विकेट मिळवली आहे. सागर पाटील येथे मात्र बाद. मोठा आदरा बसतोय नवजीवन दिघोडी या संघाला. यानंतर सेकंड राऊंडचा सामना खेळवण्यात येईल. जय हनुमान सातीरच्या संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील संघाने सुद्धा नोंद घ्यायची आहे. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला इथे मात्र थेट निवडलंय. फलंदाज मिथून थळे आल्या आल्या इथे मात्र बाद होतोय. 0 धावसंख्येवरती दुसरा हादरा इथे मात्र मिथूनच्या आवाज 2003 विश्वचषकामध्ये आणि 2006 साली इरफान पठाण यांनी पहिल्या ओव्हरमध्ये येथे विकेट हॅट्रिक मिळवली होती. गॉड बिहाइंडचा इथे मात्र हलकाच अपील करण्यात येतोय. बॅट्समन व्हाईट बॉल. 8 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. कुणाल षटकातील पुढील चेंडू. या चेंडूवरती फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चिकी रन येथे मात्र या चेंडूवरती फलंदाजांनी पूर्ण केले.
षटक क्रमांक पहिलं पूर्ण. कुणालने इथे मात्र पहिल्या षटकामध्ये संघाचे 2 महत्त्वाचे खेळाडू येथे मात्र बाद केलेत. पहिलं षटक पूर्ण. 8 धावा धावफलकावरती, 9 धावा धावफलकावरती, माफ करा. तर 2 गडी बाद असं चित्र आपण नवजीवन दिघोडी या संघाचं पाहतोय. गोलंदाज आदित्य गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया बापदेव रांजणकार आज मात्र किमच्या मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. बापदेव रांजणकार खारेपाट विभागातील खऱ्या अर्थानं एक चांगला संघ आहे. त्या ठिकाणी सुद्धा खारेपाट विभागामध्ये चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती बॅटर्सचं नाव माहिती नाही आहे, सो प्लीज ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह आहे, त्यामुळे विनंती असेल नवजीवन दिघोडी येथे आपला एक प्रतिनिधी सो प्लीज पाठवा. पहिला चेंडू बॅटची लीडिंग एज, विकेट कीपरने पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद. बॅट्समन कोण आहे? न्यू बॅटर मैदानावरती ओमकार वर्तक. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आदित्यने इथे मात्र विकेट मिळवली आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू इथे शरीरावरती लागलाय. थ्रो इथे मात्र चांगला आला नव्हता. सिंगल धाव इथे मात्र मिळते. अक्षय आता मात्र स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 10 धावा, 10 रन्स इन स्कोरबोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या इथे पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. बापदेव रांजणकार या संघाकडून आदित्य गोलंदाजी करतायत. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, एक लॉंग ऑनमध्ये, एक मिड विकेटमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाज आदित्यने. यावेळचा हार्ड लेनचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंच रमेश सरांकडून येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचेल 11 वरती. 11 रन्स इन स्कोरबोर्ड. 11 धावा धावफलकावरती आले. राईट आर्म राऊंड विकेटने आदित्य गोलंदाजी करतोय. समोरचा फलंदाज अक्षय गावणकडे सुद्धा क्षमता आहे. आता त्याला मात्र ते चांगला खेळ करावा लागणार आहे. या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू अखेर सीमारेषा बाहेर पोहोचलाय. 4 धावांसाठी येतोय. वेलकम अक्षयच्या बॅटमधून चौकार. चांगला नव्हता, परंतु येथे गॅप शोधण्यामध्ये अक्षयला यश मिळालंय. 15 धावा. यावेळच्या चेंडूवरती ऑन साईडला फटका. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर आरामात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी ओमकार जरूर प्रयत्न करतायत, मात्र अक्षय ओमकारला मात्र थांबून ठेवतोय. सिंगल धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 16 वरती.
तर मागील सामना जर आपण पाहिला ना, तर मागील सामन्यामध्ये एक षटक राखून 55 धावा चेस केल्या होत्या. म्हणजेच या सामन्यामध्ये 65-70 पर्यंत धावसंख्या येथे मारणं गरजेचं असणार आहे ते नवजीवन दिघोडी या संघाला. राईट आर्म राऊंड विकेटने आदित्य मुंबई एंडकडून मारा करत असताना या चेंडूवरती स्लाइस केलंय, मात्र चेंडू गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता आणि येथे मात्र त्याने झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. न्यू बॅटर मैदानावरती सुमित पाटील. सुमित पाटील ला इथे मात्र मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण 4 गडी बाद झालेत. ओमकार बाद झालाय. अक्षयल आणि सुमितला इथे मात्र चांगला खेळ, दर्जेदार खेळ इथे नक्कीच करावा लागणार आहे. या षटकातील इथे मात्र या चेंडूवरती हलक्या हाताने फटका खेळलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. बॅकअप येथे मात्र या चेंडूने देतोय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 4 गडी बाद 17 धावा ही नवजीवन दिघोडी संघाची आतापर्यंतची आपण स्कोरशीटवरती धावसंख्या पाहतोय. आणि गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण नवजीवन दिघोडीचा संघ पाहिला ना, तर खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यातील एक ताकदवर संघ मानला जायचा. परंतु काही खेळाडू त्यांचे संघातील आपण पाहिले ना, साहिल हा कामानिमित्त नक्कीच तो कधी कधी अनुपस्थितीत असतो. सूरज खांबे सुद्धा मुंबईला असतो आणि इतर काही खेळाडू आहेत ना, संघामध्ये 11 ते 15 खेळाडू येथे प्रॅक्टिसमध्ये टचमध्ये असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे 11 मध्ये 4 खेळाडूसुद्धा ते चारीचे म्हणजे एकूण टोटल 15चा स्क्वॉड आपल्याकडे जर टचमध्ये असेल ना, तर मैदानावरती आपल्याला खेळ अगदी त्या टीमचा वेगळा पाहायला मिळतो. सागर येथे स्वस्तामध्ये बाद झाला. तो टचमध्ये खेळाडू आहे, परंतु टचमध्ये असलेल्या खेळाडूला सुद्धा एखादा चांगला चेंडू पडत असतो, कारण फलंदाजासाठी एक चेंडू पुरेसा असतो. तो मात्र एक चांगला चेंडू आला ना, तर इथे मात्र सामन्याचं गणित सोपं जातं. यावेळेला गोलंदाज आलाय राईटामोर्ध विकेटने गोलंदाजी करण्यासाठी हर्षने पहिला चेंडू येथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर फेकलाय. लॉ नंबर 22 अन्वय येथे मात्र या चेंडूला वाईटचा इशारा पंचांनी दिलाय. 18 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे गोलंदाजी करतोय. राजा शिवछत्रपती क्रीडांगण, सुंदर असं हे मैदान, सुंदर अशी या मैदानावरती रोलिंग करण्यात आली आहे. या चेंडूला इथे मात्र हलक्या हाताने कटच्या स्वरूपात फटका खेळला. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी आरामात या चेंडूला फील्ड करतायत. कुणाल विकेट किपिंगचं काम पाहत आहेत. तत्पूर्वी येथे मात्र या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 19 वरती. LBWचा अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची येथे मात्र कमतरता. पंचांकडून येथे मात्र मिसिंग लेग असं सांगतायत. धावसंख्या येथे मात्र एक लेगबाईच्या धावेने 20 वरती पोहोचली. सुमित मात्र या चेंडूवरती बीट झालेत. बिहाइंड विकेट चेंडू गेलाय. विकेट किपर लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक ह्याने येथे मात्र चेंडूला पायाने अडवलाय. बाईकचा इशारा इथे पंचांकडून आलाय. धावा आल्या पाहिजेत. त्या धावा येथे मात्र अतिरिक्त स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात येथे मात्र धावा येत आहेत. धावा येणं खूप गरजेचं असणार आहे.
अक्षयची बॅट आहे ते मात्र मैदानावरती बोलणार का? हर्षचा हा चेंडू, यावेळचा चेंडू येते मात्र अखूट टप्प्याचा, हार्ड लेनचा चेंडू होता. टप्प्यावरती येते मात्र एक एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूला इथे मिळालाय. चांगली गोलंदाजी हर्षने इथे मात्र आपल्या शोल्डरचा वापर केलाय. अतिरिक्त इथे वेग जरूर या चेंडूला इथे मिळालाय. कारण गोलंदाजाला अशा प्रकारची चेंडू करण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घ्यावी लागते. चांगला फॉलो थ्रू असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणखीन एक अखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा पंच संकेत ढोले सर यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपात मोजली जाईल. धावसंख्या 22 वरती, लॉ नंबर 22 सुद्धा 22 धावसंख्या, धावफलकावरती 22. सुंदर असे ही खेळपट्टी, सुंदर असं हे मैदान. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी, 3 चेंडू या षटकामध्ये गोलंदाजाने अतिरिक्त स्वरूपात फेकलेत. धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल 23 वरती. 23 रन्स, 23 धाबा धावफलकावरती. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळलाय. मात्र लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स, 24 धावा धावफलकावरती आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने हर्ष गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये मोठा फटका खाल्लेला नाहीये, परंतु अतिरिक्त स्वरूपात वाईट स्वरूपात इथे त्याने गोलंदाजी केली आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज सुमित मात्र या चेंडूवरती बीट झालेत. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, फक्त 8च्या सरासरीने येथे धावा धावफलकावरती आल्यात. चला पाणी घेऊन जा. स्वयंसेवकांना विनंती आहे, कृपया लवकर येथे पाणी घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. डीजे मास्टर यांना संधी देऊया. ओव्हर टू यू डीजे मास्टर. धन्यवाद. आपण नक्कीच येथे अभिषेक दादा चर्चा करत होतो या मैदानाच्या बद्दल. कारण हे मैदान यापूर्वी आम्ही सुद्धा बऱ्याच वर्ष या मैदान पाहिलं आहे. या मैदानाचं खऱ्या अर्थानं एक आकर्षण होतं ती लाल मातीची खेळपट्टी. परंतु गेल्या 7-8 वर्षांपासून ती लाल मातीची खेळपट्टी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत नाही. कारण मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की लाल मातीच्या खेळपट्टीला मेंटेनन्स आहे. कारण त्या मैदानावरती लाल मातीची खेळपट्टीला खूप मेहनत घ्यावी लागते, पाणी द्यावं लागतं, रोलिंग करावी लागते, नाहीतर ती थोड्या दिवसांनी फाटत फाटत जाते. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या साईडला भरपूर सारं क्रिकेट आहे ना, हे जास्तीत जास्त सिमेंट खेळपट्टीवरती खेळलं जातं. त्यामुळे सराव त्या ठिकाणी व्हावा आणि सिमेंटच्या खेळपट्टीला मेंटेनन्स खूप कमी असतो. आणि ते खेळपट्टीला आपण या मैदानावरती पाहिलं तर चांगली रोलिंग केली. तत्पूर्वी येथे मात्र सामन्याला सुरुवात झाली, चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. कॅच येथे मात्र खूप काळ हवेमध्ये होता चेंडू, परंतु येथे मात्र या चेंडूवरती कॅच झालेलं नाही आहे. कॅचसाठी दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न येथे मात्र केलेले नाही आहेत. कुणाल पाटील येथे गोलंदाजीसाठी येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे गोलंदाजी सुरू आहे. ओके, या षटकामध्ये विशाल मुरकर किम संघाचे एक तडाखेबाज फलंदाज यांचं इथे मी स्वागत करतोय. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू, सीमा रेषा बाहेर, चौकार.
चौकार येतोय. खूप उशिराने आलेला एक चांगला फटका, दर्जेदार फटका. धावसंख्या इथे मात्र पोहोचली आहे 30 वरती, 30 रन्स. 30 धावा धावफलकावरती आली आहे. राईट अमोर द विकेट. कुणाल या षटकातील पुढे चेंडू घेऊन यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फेक. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या इथे वाढेल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 31 धावा, 31 रन्स. 31 धावा धावफलकावरती आल्यात. अक्षय इथे एका बाजूने इथे मात्र किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतायत. बघूया चेंडू. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या आधारावरती डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. सिंगल धावेने ते धावसंख्या मूव्ह होते. 32 धावा, 32 रन्स. चांगला यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला. इथे मात्र बिहाइंड द विकेट अगदी छोटीशी बाउंड्री आहे आणि इथे मात्र इथे जरूर चौकार अडवलाय. 2 धावा तत्पुरे इथे मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या इथे मात्र 2 ने बदल होऊन 34 वरती पोहोचले. असंच मैदान एक पाहायला मिळतं. ते म्हणजे खऱ्या अर्थानं कुंडलिका नदीवरती एक महाड ठिकाणी स्पर्धा करण्यासाठी गेलो होतं. तिथे बिहाइंड द विकेट अशीच बाउंड्री होती, छोटीशी बाउंड्री. मैदान चांगलं होतं. बघूया चेंडू. चांगला यॉर्क कुणालकडून. येथे मात्र चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी होते. एक चौकार खाल्ल्यानंतर येथे मात्र अचूकता, भेदकता, आक्रमकता येथे गोलंदाजीतून पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकामध्ये येथे मात्र षटक क्रमांक 4 पूर्ण झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा, 35 रन्स. रिव्ह नाहीये. चला, एक ओव्हर आधीच आपण ड्रिंक ब्रेक घेतला होता. सन्माननीय निनादजी साळुंके, एक मराठी उद्योजक, आई कंस्ट्रक्शन चे संस्थापक, यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद. एक मराठी उद्योजक सन्माननीय निनादजी साळुंके याचा इथे सन्मान करण्यात येतोय. तत्पूर्वी इथे मात्र या चेंडूवरती कॅच ड्रॉप. डाऊन द बॉल. इथे स्वतः गोलंदाज आले होते, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. पुढील चेंडू या षटकातील ऑफ स्टंपला शपलून खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र धावफलकावरती मोजली जाते. 5व्या षटकाला सुरुवात. 37 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती अक्षय याचा इथे मात्र कॅच ड्रॉप करण्यात आला होता. मैदानावर आपण जर पाहिलं ना तर बाउंड्री थोडीशी कमी करण्यात आलेली आहे.
यापूर्वी डायरेक्ट स्टेजला षटकार आपण पाहायला मिळायचा. खूप मोठी या मैदानावरती बाउंड्री आपल्याला पाहायला मिळायची. बघूया चेंडू, चांगला यॉर्कर, बॅक टू द बॉलर येथे फटका खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येथे या चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी येथे मात्र धावसंख्येमध्ये एका धावेने बदल होतोय. आत्तापर्यंत या इनिंगमध्ये एकही सिक्स पाहायला मिळालेला नाहीये. मागील सामन्यामध्ये आपल्याला सिक्स पाहायला मिळाले होते, या इनिंगमध्ये मात्र अजिबात पाहायला मिळत नाहीये. यावेळचा चेंडू फुल टॉस, येथे मात्र चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा बाहेर, चौकार. नो बॉल आहे. चला मॅच सुरू करा. नो बॉल आहे. येथे वेस्ट हाईट तिसऱ्या पंचांनी येथे चेक केलाय, नो बॉल. धावसंख्या येथे मात्र या 5 धावाने 43 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. नो प्लस चौकार, अक्षयच्या बॅटमधून येथे चौकार आलाय. चांगली खेळी येते अक्षय करत असताना. फ्रीड बॉल वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येथे मात्र बॉडीवरती आदळलाय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या येथे मात्र एका धावेने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 44 धावा, 44 रन्स. फ्रीड बॉल होता, परंतु या फ्रीड बॉलवरती फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाहीये, कारण आतापर्यंत एकही सिक्स या इनिंगमध्ये पाहायला मिळालेला नाहीये. ओके, सुमित येथे एखादा मोठा फटका खेळणार का? गोलंदाज पार्थ गोलंदाजी करतोय. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. या चेंडूवरती फटका येथे मात्र फसलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. फलंदाज क्रमांक 5वा येथे बाद. आणखीन एक चेंडू हवेत, कुणाल चेंडू खाली. फलंदाज क्रमांक 6वा येथे बाद.
शशिकांत पेडणेकर, कारण या इनिंगमध्ये सिक्स बसलेला नाहीये. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. षटकार मारला तर शशिकांत पेडणेकर यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. येथे मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. ती मात्र चांगली बॅटिंग नवजीवन दिघोडी या संघाकडून पाहायला मिळत नाहीये. न्यू बॅटर रुपेश मैदानावरती आलाय. न्यू बॅटर रुपेश, गोलंदाज पार्थ, विकेट हॅट्रिक वरती. बघूया हॅट्रिक. या चेंडूला इथे मात्र कट केलंय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतोय. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज रन आउटच्या रूपाने इथे बाद होतोय. षटक क्रमांक 5 पूर्ण झाले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 ने इथे मात्र वाढेल आणि रनआउटची विकेट जाईल. 7 विकेट गेल्यात. 45 रन्स जिंकण्यासाठी 46 धावांचं येथे आव्हान असणार आहे. बापदेव रांजणकार या संघासमोर 46 धावांचं लक्ष असणार आहे.
पहिल्या ओव्हर्समध्ये जर षटकार मारला तर शशी पेडणेकर यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये येथे एकही सिक्स बसलेला नव्हता. सागर बॉलर रोहितच्या हातामध्ये चेंडू दिलाय. जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते 46 धावांचं. पहिल्या मॅच मध्ये 55 धावांचं टार्गेट होतं. कुणालने खेळलेला फटका शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. पहिल्या चेंडूवरती कुणाल पाटील सारख्या एका कंद्या फलंदाजाला जीवदान देणं महागात ठरू शकतं. पहिल्या चेंडूवरती इथे कॅच ड्रॉप होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये येते. मात्र तसं पाहिलं तर गेमच्या मैदानावरती षटकार मारणं सोपं नाहीये. परंतु दादा आपण जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा साधारण 7 ते 8 सिक्स आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळचा चेंडू रोहितचा ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. पहिली धाव येथे धावफलकावरती नोंदवली आहे बापदेव रांजणकार या संघाची. राजा शिवछत्रपती क्रीडांगण एक ऐतिहासिक मैदान. सुंदर असं हे मैदान अलिबाग तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पॉप्युलर मैदानांपैकी या मैदानाचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. यावेळचा लेंथ बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चिकी रन घेण्याचा प्रयत्न. डेंजर झोनच्या दिशेने नॉस्ट्रॅक एंडचा फलंदाज होता. सुरक्षितरित्या येथे क्रीज मध्ये पोहोचलाय. धावसंख्या येथे मात्र 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 2 वरती. 2 रन्स इन स्कोरबोर्ड. 2 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे राऊंड विकेटने येथे गोलंदाज रोहित येथे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. न्यू बॅटर मैदानावरती अभिराज आणि कुणालची जोडी बापदेव रांजणकार या संघाकडून आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना तर डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक मिथूनला आपण पाहतोय. मिड ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट गली. आखूड टप्प्याचा चेंडूला इथे मात्र हुक केलंय. पाठवून दिलंय चेंडू. डीप लॉंग लेग सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. येथे मात्र बिहाइंड द विकेट लेग साइडला डीप स्क्वेअर लेग टू लॉंग स्टॉप या रिजन मध्ये 3 खेळाडू होते. चौकार आहे की षटकार आहे? 6 षटकार येतोय. फलंदाज अभिराजच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 9 चेंडूवरती येते मात्र षटकार येतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. यानंतरचा सामना सेकंड राऊंडचा असणार आहे याची नोंद घ्या. राईट अमोवा ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र थोडंसं फंबल होतोय. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये फलंदाजांनी आरामात केलंय. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 11 धावा. पाहूया पुढील चेंडू. आखूड टप्प्याच्या चेंडूला इथे मात्र हुक केलंय. पाठवून दिलंय चेंडूला लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचले पहिल्या षटकाच्या सुरुवातीला 15 धावा. चांगली सुरुवात मिळाली आहे. रोहित येथे मात्र खराब गोलंदाजी करत असताना समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खूप काळ हवे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार.
ते मात्र पंचांनी दिलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 20 धावा धावफलकावरती. फ्री हिट बॉल, चेंडू हवेत. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल ड्रॉप करतोय. आणखीन 2 धावा या चेंडूवरती आरामात पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया चेंडू. हुक केलंय. चेंडू जाईल फाईन लेग, सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद. या षटकामध्ये षटकार मारणाऱ्या खेळाडूस इथे 100 रुपयांचं प्राइज शशी पेडणेकर यांनी लावलं होतं. ते अभिराजला इथे मात्र मिळते. अभिराजच्या बॅटमधून पहिल्या ओव्हर्समध्ये 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. तर दुसऱ्या षटकासाठी येथे गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती. रेहान. रेहान गोलंदाजीसाठी. हॅलो. यावेळचा चेंडू फुल टॉस बॅकवर्ड पॉइंट मधून. हॅलो. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या येथे मात्र 2 ने बदल होतोय. 29 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला फटका. चेंडू मात्र डीप कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे 30 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 16 धावांची गरज आहे. फक्त 16 धावांची गरज आहे. चांगला सामना होईल असं वाटत असताना मात्र नवजीवन दिघोडी संघाच्या फलंदाजांकडून म्हणावी तशी कामगिरी येथे पाहायला मिळालेली नाही आहे. या मैदानावरती जर एक समोरच्या संघाला जर भिडायचं असेल ना तर 55-60 पर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असणार आहे. 55-60 धावा जर झाल्या तर गोलंदाजांना एक चांगला चान्स मिळत असतो. तो चांगला चान्स येथे मात्र अजिबात मिळालेला नाही आहे. अभिराज येथे लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात होते. शॉर्ट ऑफ पुल करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र या चेंडूवरती बीट झालेत. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 30 धावा. 16 धावांची अजून गरज आहे. रेहान गोलंदाजी करतोय. ओके, रेहान या षटकातील पुढे चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. फलंदाज अभिराजने येथे मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. डाऊन द ग्राउंड येथे फटका खेळलाय. फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा फटका. मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. चौकार. धन्यवाद. चौकार येतोय. 4था चौकार येथे अभिराजच्या बॅटमधून. खूप मोठा षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय. लांब पल्ल्याचा बेधडक बेधुरंदर षटकार.
सामना अगदी सोपा झालाय. दोनच षटकांमध्ये सामना पूर्ण होईल अशी चिन्ह मैदानावरती दिसत आहेत, कारण 40 धावा धावपलकावरती आल्यात. अभिराजची येथे मात्र झुंजार खेळी. चेंडू फुलटॉस लॉंग ऑनच्या दिशेने येथे मात्र फटका खेळलाय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 41 वरती. तीन धावांची गरज आहे. बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. पाच धावांची गरज आहे. माफ करा. मोठा फटका दीप अभिराजच्या बॅट मधून पूलचा सक्सेसफुल फटका येतोय. षटकार. या संघाचा संघनायक सुद्धा यायचा आहे. तर या मॅच मध्ये नो डाऊट ज्याने चांगली कामगिरी केली अभिराज